नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नादेव यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील डॉन साहेब आणि सर्व प्रेक्षकांच्या मनातील एक आवडता नंदी म्हणजेच बकाडॉन. बकाडॉन साहेब बकासूर सरपंच हे नाव त्याला लाखो प्रेक्षकांनी दिले. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बकाडॉनवर लाखो शर्यतप्रेमी हे प्रेम करतात. बकाडॉन ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये 100% गुलाल मिळवतो म्हणजे मिळवतो. बकासूरचं एक वैशिष्ट्य म्हणजेच बकासूर प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पेहऱ्यामध्ये आपल्याला दिसतो आणि बकासूर सोबत कोणताही पेहरा जर असला आणि कोणताही नंदी जर असला, बकाडॉन त्याला 100% उजेडामध्ये आणतो आणि फायनलचा गुलाल नक्कीच त्या नंदीच्या अंगावरती पडतो. म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकाडॉन ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळेमध्ये सर्वात जास्त हिंदकेसरी मैदानं ते पण 1 नंबर करून मिळवले आपल्या बकाडॉनने. म्हणजेच 10 वेळेस हिंदकेसरी बकाडॉन झालाय. पण त्यापैकी निम्मे हिंदकेसरी मैदानं ह्या जास्तीत जास्त ह्या 2 नंदीसोबत पळवूनच बकाडॉनने पटकवले. म्हणजेच मोठमोठे हिंदकेसरी मैदानं बकाडॉनने पटकवले. पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये तर एक नवीन रेकॉर्ड या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बकाडॉनने केला. तर आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती असेलच. तर मंडळी आपण बघूया बकाडॉन सोबत सर्वात जास्त मैदानामध्ये टॉप 2 नंदी पळालेले आहे आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बकाडॉनची ह्या 2 टॉप नंदीसोबत गाडी एकदम जबरदस्त पळते. त्यावेळेस ह्या 2 नंदीसोबत बकासूरची गाडी पळाली. त्यावेळेस बकासूरने बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन विक्रम केलेला आहे. तर बघूया कोणते आहे ते 2 टॉप खिलाडी बकाडॉनसोबत कंटिन्यू तेव्हा एकत्र पळाले. तेव्हा बकासूरने बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन काहीतरी घडवलं आणि त्या मैदानामध्ये 100% 1 नंबर पटकवला आणि फायनलचा गुलाल घेतलाच. तर बघूया कोणते आहे ते. तर चला मग. तर मंडळी आपल्या लाडक्या बकाडॉन सोबत जास्त पळालेला आहे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हरेन म्हणून त्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बलमा. सातारा एक्सप्रेस बलमाची आणि बकासूरची जोडी बऱ्याचशा मैदानामध्ये एकत्र पळालेली आहे. म्हणजेच पेडगाव हिंदकेसरी, कोरेगाव हिंदकेसरी हे टॉपचे मैदान बकासूर आणि बलमाने एकत्र पळूनच गाजवलेलं आहे बरं का. आणि गाडीवरती ड्रायव्हर असायचे आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर. विठ्ठल नाना बुतकर यांच्या गाडीवरती असायचे बलमा आणि आपल्या लाडक्या बकाडॉनच्या गाडीवरती. कोरेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी आणि इतरही टॉप नामांकित मैदानं बकासूर आणि बलमाने गाजवलेले आहे. एके काळी ही जोडी मैदानामध्ये घटून आणि चांगलीच फिट्ट पाळायची. आता जास्त करून बकासूर आणि बलमा आपल्याला एकत्र पळताना दिसत नाही. पण नक्कीच जेव्हा ही जोड मैदानामध्ये एकत्र पळाली या अगोदर तेव्हा या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम आणि चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये गाडी पळते. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हरिण आणि चित्ता म्हणून यांची ओळख आहे बकाडॉनची आणि बलमाची. A1 जोडी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बकासूर आणि बलमा आहे. या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बकासूर आणि बलमा जास्ती वेळेस एकत्र पळालेले आहे आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम बकासूर आणि बलमाने पटकवलेले आहे. म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील A1 जोडी आहे आणि या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात. मंडळी त्यानंतर बकाडॉन जास्त पळालेला आहे आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट, वेगाचा बादशाह हिंदकेसरी सर्जा यासोबत. सर्जा आणि बकासूर बऱ्याचशा मैदानामध्ये एकत्र पळालेला आहे. त्या मैदानामध्ये सर्जा आणि बकासूर पळाले त्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन आणि एक चांगला विक्रम तयार केलेला आहे. कोरेगाव हिंदकेसरी, सरदार भापकर हिंदकेसरी, महाभारत केसरी अनेक टॉपच्या हिंदकेसरी मैदानामध्ये बलमा आणि सर्जा आणि बकासूर एकत्र पळालेला आहे. त्यामुळे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात आणि तेव्हा ही जोडी एकत्र येते तेव्हा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक नवीन विक्रम तयार करते. खरं तर हिंदकेसरी आणि चांगले टॉपचे मैदान ह्या जोडीने एकत्र पळवून गाजवलेले आहेत. पण जे काही दुसरेही मैदानं चालू सीझनचेही मैदानं ह्या जोडीने एकत्र पळून बरेचसे असे टॉपचे मैदानं गाजवलेले आहे. बकासूर आणि सर्जाची गाडी मैदानामध्ये एकदम घटून आणि चांगली फिट्ट पळते बघा. ज्या मैदानामध्ये सर्जा आणि बकासूर पळाले त्या मैदानामध्ये गाडी एकदम घटून आणि फिट्टच पळाली. तर मंडळी बकासूर सोबत हे टॉप 2 नंदी जास्त पळालेले आहे. यांनीच बकासूर सोबत जास्त पळून मैदानं गाजवलेले आहे आणि बऱ्याचशा मैदानामध्ये चांगला जबरदस्त विक्रम केलेला आहे आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बकासूर ह्या 2 टॉप नंदीसोबत पळवून जास्त हिंदकेसरी मैदानं पटकवलेलं आहे. कोरेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी, सरदार भापकर हिंदकेसरी अनेक टॉपचे हिंदकेसरी मैदानं आणि अनेक टॉपचे चालू सीझनचे मैदानं लहान मोठे आणि सर्वच मैदानं बकासूर
या 2 नंदीसोबत पळून बाकासूरने चांगलेच गाजविलेले आहे. आणि या 2 नंदीसोबत बाकासूर कोणत्याही नंदीसोबत जर असला तर ह्या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात. आणि ती जोड जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा तेव्हा या बैलगाडी शर्यत एक नवीन विक्रम आणि या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमींचं प्रेम असतं. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शर्यत नवनवीन अपडेट आणि नवनवीन घडामोडी आणि नवनवीन गोष्टी घेऊन. त्यामुळे रॉयल नाद यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.